अर्थ बजेटचा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। खरं तर आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय। सगळ्या तज्ञांनी आपल्याला गेल्या तास दीड तासापासून की काय मिळालं नक्की या बजेटकडनं हे समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे। आणि आता विलास शिंदे सर, मी तुमच्याकडे येते। तुम्ही मुद्दा मांडला की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढीसाठी काही ठोस दिसत नाहीये, मात्र काय मिळालंय? तुम्ही शेतकऱ्यांना आता या प्लॅटफॉर्मवरून काय सांगाल की आजच्या बजेटमधनं आपल्याला काय काय टेकअवेज आहेत? नाही, मी सुरुवातीचा माझा मुद्दा परत रिपीट करतो का जेवढं बजेटमध्ये शेती संदर्भात जेवढ्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्यातला जर तुम्ही नीट अर्थ समजून घेतलात तर त्या बऱ्याचशा त्या ग्राहकाच्या दृष्टीने त्याची जी काही म्हणजे ग्राहकाचा महागाईचा मुद्दा सचिन सरांनी मांडला त्या दृष्टीने म्हणजे डाळीचा जो काही आत्मनिर्भरतेचा म्हणजे ते ग्राहकाला बा त्या डाळीच्या संदर्भात त्यांना ते काही महागाईवर कंट्रोल करायच्या दृष्टीने म्हणून झालेली ती योजना ती असं नाही का बा शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी झालेली योजना आहे। तुम्ही नीट जर समजून घेतलं, मी परत त्याच मुद्द्यावर येतो का आपण जेव्हा तुम्ही म्हटलं सर्वसामान्यांना दिलासा देणारं बजेट आहेत, 12 लाखाचं त्यांचं इन्कम टॅक्स तिथपर्यंत फ्री होतोय, शेतकऱ्याचं 50% वर्ग आहेत पुऱ्या देशातला, म्हणजे 70 कोटी लोक आहेत, त्या 70 कोटीमधले 90% लोक जे आहेत ते स्मॉल अँड मार्जिनल फार्मर कॅटेगरी जातात, म्हणजे ज्यांचं क्षेत्र फक्त 5 एकर किंवा त्यापेक्षा खाली आहेत, 5 एकरापेक्षा कमी। 70% तर लोक असे आहेत की ज्यांचं 1 हेक्टरच्या आतमध्ये क्षेत्र आहे। हा सगळा वर्ग जो आहे त्याचं उत्पन्न तुम्ही बघा किती उत्पन्न आहे। सरकारी आकडेवारीनुसार 13,00,000 रुपये पर मंथ पर फॅमिली, मी पर पर्सन नाही म्हणते, पर फॅमिली म्हणजे जवळ म्हणलं 1.5 लाख रुपये त्याच्या कुटुंबाचं उत्पन्न आहे। असं ह्या किती लोकांचं आहे? 65% 70 कोटीच्या म्हणजे जवळ 50 कोटी लोक त्या वर्गात येतात। आता त्याचं उत्पन्नच वाढत नसेल आणि आपण दुसरीकडे बोलताना महागाईच्या संदर्भात बोलतो की ग्राहकाला म्हणजे सर्वसामान्य जेवढे काही असेल लोकांना त्यांना स्वस्त धान्य मिळायला पाहिजे, ती भूमिका ठीक आहे ना, ती कोणी पण सरकारने घ्यावीत, पण त्यासाठी शेतकऱ्याला मारायचं काम नाही। तुम्ही त्याचं उत्पन्न वाढवलं तर ते उत्पन्न आपोआप परत नंतर ते अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहेत, पण त्या नजरेने आपण बोलत नाहीत, म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न त्या अर्थाने वाढवणार बोलत नाहीत, आपण ते सगळ्या ग्राहकाच्या नजरेतून बोलतो। तो महागाईचा मुद्दा येतो किंवा मग आता हा सगळा एवढं टॅक्सवर चर्चा चालू आहेत, तर मला वाटतं ती म्हणजे ह्या आजच्या बजेटच्या निमित्ताने जर हा मुद्दा ठळकपणे पुढे जर आला आणि लोक आता कारण याच्यावर रिएक्शन येणार 100%। एकीकडे तुम्ही सर्व इतर मध्यमवर्गाची काळजी करतायत, शहरातल्या लोकांची काळजी करतायत आणि ग्रामीण भागातील किंवा शेतकऱ्यांची कुठं काळजी करताय, पण तो मुद्दा आहेच ना विलासजी महत्वाचा की आपण जेव्हा म्हणतो की बजेटमध्ये ते रिफ्लेक्ट होत नाही ना। ह्याच्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे की ह्या करोनानंतर 56 लाखापेक्षा जास्त लोक ह्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये गेलेले आहेत, समाविष्ट झालेले आहेत, रिव्हर्स मायग्रेशन सुरू झालेलं आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग मधले जॉब्स आहेत ते कमी झालेले आहेत। म्हणजे तुम्ही मेक इन इंडिया केलं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जी काय ते PLI स्कीम आणली, हे सगळे फेल होऊन आता नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन काढलंय। हे सगळे तुम्ही प्रयत्न करताय, परंतु जो शेतकरी वर्ग तिकडे गेलेला आहे, शेतमजूर झालेला आहे, त्याचे जॉब्स हे आता त्या ठिकाणी कमी झालेले आहेत। नाही, हा तर मुद्दा जे विलासजी म्हणतात तो शेती करणाऱ्या शेतकऱ्याबद्दलचा आहे, म्हणजे त्याचं उत्पन्न कसं वाढेल याबद्दलचा, म्हणजे तो बेसिकली आधी ती पॉलिसी डिसिजन असलं पाहिजे। शेतीवरचा भार कमी व्हायला हवा, शेतीची लोकसंख्या ती शिफ्ट होऊन इतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जायला हवीत। आता उलट झालं, ते कोरोनाच्या काळानंतर काय 41% जो काही रोजगार शेतीमध्ये तो 46%वर गेला, म्हणजे 5% उलटा भार शेतीवर आला, म्हणजे अजून उत्पन्न त्यावर अजून उलटा भार आला। मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधले जॉब जे फॉर्मल सेक्टर मधले कमी झालेत ना। आता तुम्ही स्मॉल आणि मीडियम स्केलचे 24 लाख युनिट या कालावधीमध्ये बंद पडलेत, 81 लाख रोजगार जे होते ते कॅन्सल झालेत। त्यामुळे हे सगळे जर तिकडे जर भार पडत असेल तर तुम्हाला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा जो काही आधार मिळाला पाहिजे तो मिळत नाहीये। अर्थव्यवस्थेमध्ये 50% रोजगार देतं आणि त्याचा वाटा GDP मध्ये 18% केवळ। नाही, म्हणजे जसं आता उदय सरही बोलले, शेवटचं मांडायचं आहे म्हणजे हे सगळ्याच्या म्हणजे चर्चा झाली ना, हे सगळं टॅक्स फ्रीवर आणि सध्या म्हणजे सगळ्यात मोठा मुद्दा म्हणून मांडला गेला, शेतकऱ्याचं उत्पन्न एवढं वाढावं का तो टॅक्स भरायला लागेल, आणि तोही या चर्चेचा भाग अर्थात आमची सगळ्यांची तीच त्या स्लॅबमध्ये आलात। अशा अर्थाने पॉलिसी आपल्या जर आल्यात तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आपली इकॉनॉमी योग्य दिशेत चालली असं म्हणायला काय हरकत नाही। खरं तर आता म्हणजे आपल्याजवळ असलेला वेळ संपत आलेला आहे। मला शेवटी आदिती तुझ्याकडनं की आपण इतकी चर्चा केली, उदय सर अगदी थोडक्यात जर तुम्हाला मुद्दा मांडता आला तर, कारण विलास जी आत्ता बोलले, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यात संशोधनासाठी फार मोठी प्रोव्हिजन असते आणि भारत हा कधीच शेतीप्रधान देश नव्हता, हा उद्योगप्रधान देशच होता। त्या अँगलनी आम्ही लहानपणापासून शाळेतनं वाक्य शिकलोय, भारत हा कृषी प्रधान देश आहे। हा शिवाजी महाराजांचा 12 बलुतदार आणि 18 कारखान्यांचा देश आहे, त्या दृष्टीनेच पहा, त्याला त्या खळ्यामध्ये थांबवू नका, त्याला तो जर पुढे गेला तरच देश आणि शेतकरी यशस्वी होईल। नाही, अर्थात खूप महत्त्वाचं वाक्य उदय सर तुम्ही बोललेले आहेत। आदिती, मी तुझ्याकडे येते। आपण इतकी ही वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा केली, तू खास पॉलिसी या विषयातच काम करते,
तुला काय वाटतं की इतकी आज चर्चा झाली, काहींना दिलासा मिळाला, विलासजींनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी ठोस असं काहीच नव्हतं, शेतकरी आशाच लावून बसलेला आहे, अशा वेळी तू काय अगदी थोडक्यात काय म्हणशील? अगदी पर्टिक्युलर सेक्टरबद्दल न बघता ओव्हरऑल इकॉनॉमी म्हणून बघावं असं मला वाटतं खरं सांगायचं तर. कारण हा सगळा टेम्पररी 1 वर्षाचा फेज असतो. यावर्षी तुला काय मिळालं, यावर्षी याला काय मिळालं, यू कॅन नॉट मेक एव्हरीबडी हॅपी. मुद्दा असा आहे की कुठेतरी आपण जेव्हा इंडिव्हिज्युअल युनिटबद्दल किंवा एका माणसाबद्दल बोलतो, मी कॉर्पोरेटबद्दल बोलत नाही, मी इंडिव्हिज्युअल माणसांबद्दल बोलतेय, जर असा आपण बोलायचा विचार केला तर तो 2 प्रकारे टॅक्स भरतो. एक म्हणजे इन्कम टॅक्स आणि दुसरा म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. मग कुठेतरी हे सगळे मर्ज करून एक सिंगल टॅक्स असा करता येईल का? कारण शेवटी इकॉनॉमिक्स शिकताना किंवा शिकवताना आम्ही असं म्हणतो की पहिलं असतं इन्कम आणि मग त्या इन्कमचे 2 पार्ट होतात. एक म्हणजे एक्सपेंडिचर आणि दुसरं म्हणजे इन्व्हेस्टमेंट. इन्कमवरती तुम्ही इन्कम टॅक्स घेताय, एक्सपेंडिचर करताना तुम्ही गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स घेताय, जेव्हा आम्ही इन्व्हेस्टमेंट करतोय तेव्हा तुम्ही सर्व्हिस टॅक्स घेताय. म्हणजे त्याच गोष्टीवरती आम्ही परत परत टॅक्स भरतोय. असा जर कुठेतरी हा मोठ्या लेवलचा विचार केला तर ते सगळं मर्ज करून कुठेतरी एका स्टँडर्ड लेवलवरती जर आपण टॅक्सेशन सिस्टीम आणू शकलो, त्याला आम्ही स्पेंडिंग टॅक्सेशन सिस्टीम म्हणतो, तर मग ते खूप चांगलं आणि होईल. दुसरा मला पॉलिसी म्हणून असा एक मुद्दा छोटासा मांडायचा आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट जी गव्हर्नमेंटची आहे ती कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणात कंट्रोल होऊ शकते. तिथे खूप मोठं काम होऊ शकतं आणि ज्याचा म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टली तो डायरेक्ट रेव्हेन्यू जनरेशन हे टॅक्सेशन सिस्टीमवर येतं. तर मग गव्हर्नमेंट स्वतःचा काही असा वेगळा आउट ऑफ द, जसं लोक पॅसिव्ह इन्कमकडे जातात ऍक्टिव्ह इन्कमकडनं, मग गव्हर्नमेंट स्वतःचं पॅसिव्ह इन्कम असं काही जनरेट करू शकतं का नवीन काळामध्ये, नवीन ऑप्शन्स? तर आता शेवटचं अगदी शेवटची लाईन खरं सांगायचं तर निर्मला मॅमनी जे त्यांच्या बजेटमध्ये बघितलं की आपण स्टार्टअप इंडिया असा सतत शब्द वापरता वापरता एक जाता जाता त्यांनी पासिंग रेफरन्स दिला होता की स्टँडअप इंडिया. आता स्टार्टअप पासून स्टँडअप वरती शिफ्ट झालेला तो अप्रोच इटसेल्फ आपल्याला भविष्यामध्ये बघायला मिळावा. या सगळ्या शुभेच्छा. नाही, खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा आदिती मांडलाय. एक वेळ आपली पूर्ण संपली आहे, मात्र आपल्याला ना प्रेक्षकाकडनं एक प्रश्न आलाय. गोखले सर, तुम्ही त्याचं निरसन करावं. आपल्याकडे स्क्रीनवर जे टॅक्स स्लॅब्स दिसतात ते आपण इथे एकीकडे म्हणतोय की 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त, असं असताना 4 लाखापासूनचे जे टॅक्स स्लॅब्स दिसतात आहेत ते कन्फ्युजिंग होत आहेत प्रेक्षकांसाठी. तर अगदी सोप्या शब्दात तुम्ही ते कन्फ्युजन कसं दूर करा? कसं आहे की 12 लाखाच्या आत माझं उत्पन्न असेल तर मला टॅक्स जो लागणार होता तो 0 केलाय. म्हणजे टॅक्स लागणार आहे तो किती लागणार आहे? 4 लाखापासून जो जे नवीन कर प्रणाली आहे. आता जशी ती टॅक्स स्लॅब आपण दाखवतोय ना स्क्रीनवर, 4 ते 8 साठी पण आहे, 8 ते 12 साठी पण. हो. तर त्या स्लॅब प्रमाणे मला टॅक्स लागणार आहे. परंतु जर माझं उत्पन्न 12 लाखाच्या पर्यंत किंवा त्याच्या आत असेल तर तो लागणारा टॅक्स मला भरावा लागणार नाही. सर्वसामान्य प्रेक्षकांनी लक्षात ठेवावं की 12 लाख ही करमुक्त उत्पन्नाची मर्यादा झालेली नाहीये. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 4 लाख झालेली, जी 3 लाख होती ती. मात्र माझं उत्पन्न त्या लिमिट पर्यंत असेल 12 लाख तर लागणारा टॅक्स मला भरायला लागणार नाही. मला रिबेट मिळणार आहे टॅक्समधनं, 100% रिबेट मिळणार आहे. मात्र पुढची जी उत्पन्न गट आहे 12 ते 16, 16 ते 20, 20 ते 24, त्यांना मात्र त्यांचा टॅक्स रेट कमी झालेला आहे स्लॅबमध्ये बदल झाल्यामुळे. त्यामुळे करदात्यांना सर्वात जास्त फायदा ह्या 12 लाखाच्या आत असणाऱ्या उत्पन्न गटाला सर्वात जास्त फायदा आहे. त्यांना कर त्यांचा गेला, मात्र त्याच्या पुढे जे करदाते आहेत त्यांचा कर गेला नाही, तो कमी झाला. म्हणजे अगदी सोप्या शब्दात आता गोखले सरांनी जे सांगितलं ते की तिथे स्लॅबमध्ये तुम्हाला ते 5%, 60% दिसत आहेत, पण ते लावायला लागणार नाही. हो सर. एका वाक्यात सांगायचं म्हणजे माझं उत्पन्न 11,99,999 रुपये आहे. मला 1 नवा पैसाही कर भरायचा नाही. स्लॅब दिसत असली तरी. कारण मी आपण पीपीएफचं जसं इंटरेस्ट वरती ऍड करतो आणि रिटर्न भरताना खाली एक्झम्पशन घेतो तसं त्याच्याऐवजी माझं उत्पन्न 2च रुपयांनी वाढलं. पण आता मी 12 लाख 1 रुपया झालो तर पहिल्या रुपयापासून त्या स्लॅबनुसार कर भरत जायचं. 12च्या पुढच्या 1 रुपयाला 30% अर्थात अगदी याच नोटवर आता गोष्ट सांगेल फक्त बघाची चर्चेमध्ये आलं नाही. गेल्याही अर्थसंकल्पामध्ये बिहार होता, याही बिहार आहे, महाराष्ट्र नाही त्याच्यात. नाही, हा म्हणजे पॉलिटिकल मुद्दा मांडला सचिनजींनी, पण खूप महत्त्वाच्या अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला आजचा जो अर्थसंकल्प आहे हे सगळे वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांनी समजावून सांगितलं. मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही आज इथे आलात आणि खूप सोप्या पद्धतीत आम्हाला हा जो किचकट विषय आहे तो उत्तम पद्धतीने समजावून सांगितला त्याबद्दल. आणि आता अर्थ बजेटचा या कार्यक्रमात इथेच थांबायची वेळ झालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.